तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड MIDC हद्दीतील MM ग्राउंडवर आढळला एका व्यक्तीचा मृतदेह. श्रीवर्धन तालुक्यातील वाकळघर येथील 5 सैनिक निवृत्त होऊन गावी परतले. गावाने काढली निवृत्त सैनिकांची मिरवणूक. सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत लांजातील मैत्रेईला कांस्य पदक. मंत्री उदय सामंत यांनी केला मैत्रेईचा सत्कार. आणि लांजा येथे मोफत तपासणी शस्त्रक्रिया शिबिर. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि BKL वालावलकर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं शिबिराचं आयोजन. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC मध्ये असलेल्या अतिरिक्त MIDCच्या हद्दीमधील MM ग्राउंडवर काळीज गावच्या हद्दीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती महाड MIDC पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर मृत व्यक्तीचे नाव विनोद माने असे असल्याचे समजले. या व्यक्तीला दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेहाचे महाड MIDC पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दंडगुरी वाकळघर गावचे 5 सैनिक यांचा आपल्या गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी या सैनिकांची जंगी मिरवणूक काढत त्यांचं स्वागत केलंय. यावेळी महिलांनी लेझिम खेळत या सैनिकांचं वाजत गाजत स्वागत केलं. गावातील नागरिकांनी फुलांनी सजवलेल्या जीपमधून या सैनिकांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सुभेदार परशुराम शांताराम कडू, भरत आत्माराम सावंत, सचिन दत्ताराम सावंत, पॅरा कमांडो आदेश शांताराम ओमाले, मोहन गंगाराम सावंत हे निवृत्त सैनिक आपल्या गावी सेवा बजावून परत आले. भोपाळ येथे 67व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील पुनसगावच्या मैत्रेई मनोज साळवी हिने कांस्य पदक पटकावले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मैत्रेई साळवीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कोल्हापूर येथील शासकीय क्रीडा संकुल येथे इंद्रजित मोहिते, सत्यजित मोहिते आणि तेजस्वी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायफल शूटिंगमध्ये मैत्रेईनं महाराष्ट्र राज्यासाठी कांस्य पदक पटकावले. रत्नागिरी पिस्टल आणि रायफल क्लबचे अध्यक्ष विनय देसाई यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन तिला लाभलं असून आई वडिलांनी नेहमीच प्रोत्साहित केल्याची भावना मैत्रेईने व्यक्त करत भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. नमस्कार, माझं नाव मैत्रेई मनोज साळवी. मी लांजा पुणस इथून आहे. मी कोल्हापुरात जाऊन प्रॅक्टिस करते शासकीय क्रीडा संकुलला. 50 मीटर रायफल प्रोन खेळते मी आता. आणि मला माझे मार्गदर्शन आहे इंद्रजित मोहिते, सत्यजित मोहिते आणि अर्जुनी अवॉर्डी तेजस्विनी सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत पोहोचून आता मला मेडल मिळालं आहे. माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की शूटिंगमध्ये काहीतरी करिअर करावं आणि माझी इच्छा आहे की मी ऑलिम्पिकपर्यंत जाईन आणि देशाचं नाव मोठं करेन. लांजा तालुका शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि BKL वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रे हॉल येथे मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं. या शिबिरामध्ये हार्निया, अल्सर, मोतीबिंदू, थायरॉइड, कान नाक घसा तसेच कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया अशा विविध आजारांवरील शस्त्रक्रिया पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत करण्यात येणार आहेत. याप्रसंगी वालावलकर रुग्णालयाचे डॉक्टर दीपेश पाटील, डॉक्टर ऐश्वर्या राजवाडे, धुमाळ, उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर,
शिवसहकार सेना जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, जिल्हा संघटक रवींद्र डोळस, महिला तालुका संघटक लीला गडशी, युवती तालुका अधिकारी दीपाली दळवी, उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे आदी उपस्थित होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.